नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक। त्याच्यासाठी मी 1.5 ग्लास पाणी ठेवलंय आणि हे एवढं तांदळाचं पीठ घेतलंय 1 वाटीभर। आता हे पाणी उकळून झालंय। आता हे पीठ आपण त्या पाण्यामध्ये हटवून घेणार आहोत। आता आपलं हे पीठ आता उकडून मळून झालंय, चांगलं छान असं मऊ करून घेतलंय। आता आपण याच्यासाठी सारण करणार आहोत। त्याच्यासाठी मी आता हे खोबरं आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत। आता याच्यामध्ये हा मोठा अर्धा चमचा तूप घातलंय मी। आता याच्यामध्ये हे खोबऱ्याचा खीस आपण भाजून घेऊया। थोडा लालसर भाजून घ्यायचा, लय नाही भाजून द्यायचा। आता आपलं खोबरं लालसर भाजून झालंय। आता याच्यामध्ये गूळ घालायचा। गूळ घालून हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता आपलं सारण बनवून तयार करून झालंय। आता याच्यामध्ये ना मी ही पावडर करून ठेवलेली विलायची, सुंठ, बडीशेप आणि याच्यात जायफळ घातलेलं आहे। ही पावडर आता आपण याच्यात टाकून घेणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता सारण आपलं बनवून झालंय, सगळी पावडर विलायची वगैरे सगळं टाकून झालंय। आता आपल्याला मोदक बनवायचे आहेत। आता आपला मोदक तयार झाला। आता हे चाळणीला मी तेल लावून घेतलंय। ह्या चाळणीमध्ये मोदक ठेवायचे। आता ही चाळणी पातेल्यात मांडायची आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं 10 मिनिटं। कारण पहिलं पीठ आपण उकडून मळलेलं आहे, त्याच्यामुळे याला जास्त उकडण्याची काही गरज नाही। त्याच्यामुळे 10 मिनिटं लय झाले। आता आपले मोदक उकडून झाले, 10 मिनिटात उकडले। तर आता आपण याला उतरून घेऊया खाली। एकदम छान उकडलेत। अजिबात चिकटले नाहीत, खाली तेल लावल्यामुळे एकदम छान निघले। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा करून बघा।